महाप्रतापी कंस ज्याच्या भीतीने पृथ्वी देखील थरथर कापू लागते तोच उग्रसेन पुत्र कंस. ठीक आहे येतो मी. चला सयानो जाऊ बिगीन मथुरेच्या बाजारा. चला सयानो जाऊ बिगीन मथुरेच्या बाजारा. पहाटेच्या बारा भिडतोंडाला मंजूल वारा.
आम्ही आहोत गवळ्याच्या नारी दही दूध विकण्या जातो मथुरे बाजारी. अगं राधे चल चल जाऊ मथुरे बाजारी. अगं हिरा मथुरेच्या बाजारी जायचं खरं पण मथुरेची वाट तुला माहिती आहे का ग? अगं राधे छे मला तर मुलीच माहिती नाही बघ. अगं माहीत असायला हवी. थांब मी त्या वरच्या इथल्या मावशीला हाक मारून घेते बघ. अगं राधे ठीक आहे. मावशी अगे मावशी मावशी अगे मावशी. बाई कोण बरं या मावशीला आवाज मारी? अगं मावशी मी राधा. आता ग बाई राधा, अगं एवढं वरी झालं, एवढ्या वर्ष आता या मावशीची आठवण आली पोरी. अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. आता ग बाई मथुरीच्या बाजाराला, अगं हे पोरीनो, अगं पोरं माझी उपाशी, तरी सुद्धा येते ही मावशी तुमच्या संगतीशी. अगं पोरीनो आली. मावशी बाईच्या नावानं मावशी बाईच्या नावानं हाक मारिली राधेनं. मावशी बाईच्या नावानं हाक मारिली राधेनं. 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 ही पोरीनो, ही तुमची लाडाची मावशी आली बरं संगतीशी. मावशी बाईच्या नावानं मावशी बाईच्या नावानं हाक मारिली राधेनं. 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 मावशी बाईच्या नावानं हाक मारिली राधेनं. 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 काही सांगू पोरी लोकांनी माझ्या घरात नाही कोणी. काही सांगू पोरी लोकांनी माझ्या घरात नाही कोणी. ती नवऱ्याला सांगून ते नवऱ्याला सांगून हाक मारिली राधेनं. 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 मावशी बाईच्या नावानं मावशी बाईच्या हाक मारिली राधेनं. 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 अगं ही पोरीनो, अगं कशाला बरं या मावशीला आवाज दिला ग?
अगं मावशी आम्ही पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललोय बघ. अगं मी येते मथुरीच्या बाजाराला. अगं मग वेळ कशाला, चला तर जाऊया बाजाराला. चल मग मावशी. अगे कशी होईल का पोरीनो? वा सांगते बघ. अगं मावशी मी घेतलं दही आणि हिने घेतलं लोणी. एवढं ओरडू नको, इथं बसलीच बघ कुठं तर हे तरी कलकीत मिली पटकन तुला. तो बघतोय बघ कसं तुझ्याकडे निकून. बोल लवकर. हिने घेतलं तूप आणि हिने घेतलं खवा बघ. अगं किती छान माल घेतला. अगं चला तर जाऊया बाजाराला. अगं मावशी आता काय झालं ग? अगे मावशी बोल. आम्हाला विचारलं. काय ग? अगं मावशी आम्हाला खोदून खोदून विचारलं. भावाने अशी इकडे आहे ग. अगं हिथं खोदलंस, एवढं चांगलं रंगमंच दिलाय या आजच्या यजमानाने. अगं हिथं खोदलंस तर तुला इथं खड्ड्यात टाकतील मिली. अगं मावशी आम्हाला विचारलं घेतलं काय नेसलं काय तू नाही सांगितलं. अगं तू सांगितलंच पाहिजे. माझ्या म्हातारीचं काय, कशात काय, आणि या फाटक्या उघड्यात पाय बघ. सांगितलंच पाहिजे बघ. ऐका तर. अगं पोरीनं त्या मावशीने माठ घेतले दोन. त्या पहिल्या मठात घेतला चिवडा आणि दुसऱ्या मठात घेतला खवा. आणि ही तुमची लाडकी मावशी नेसुलेली नऊवारी शाळू नवा. अगं वेळ कशाला, चला तर जाऊया भरभर बाजाराला. मधी जर रस्त्यातून आलं तर या मावशीला आवाज द्या. चला तर जाऊया.
तुझ्या पाऊला फुलांनी दरवळे प्रीत भुवरी तुझ्या पाऊला फुलांनी दरवळे प्रीत भुवरी बोलू लागली बासरी आला आला सावळा रे मुरारी 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 दृष्ट असुरांच्या संहारासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी श्री विष्णूंना 8वा अवतार धारण करावा लागला. तोच मी श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिका वरदे. परंतु यमुनेकाठी गुरे चारण्यासाठी आलेल्या एकाही सवंगड्याचा अजूनही पत्ता नाही. त्यांना मारून बोलवलं पाहिजे. सुदामा, अरे सुदामा. आलो देवा आलो. देवांच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद आहे. सुदामा गोकुळच्या गवळणी थाटमाट करून मोठ्या जोमाने मथुरेच्या बाजरी जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून योग्य ते आश्रय घेण्याची कामगिरी मी तुमच्या सोबत आहे. ठीक आहे देवा, तुम्ही दिलेली कामगिरी मी योग्य रीतीने चिंता पार पडेल. ठीक आहे, मी तोच मी. ठीक आहे देवा. 16 सहस्र 308 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी देवाने माझ्यावरती सोपवले. परंतु माझा एक बांबू किती जणी म्हणून थांबू? कोण ना कोणती जोडीला पाहिजे ना हो? अरे काय मोनी आहेत का काय माणसा? अरे कोण ना कोणतरी पाहिजे ना. गवलनी अडवायची ते वैतागून काय फायदा नाही तुमचा. वैर काय वैर. कोण येतोय काय? कोण येतोय? कुठाय इथं जवळच म्हणजे गवलनी अडवायची इथं पलवायच्या नाही. जवळ बसलायस तू. कोण आहे? लांब नावा टाकून नाही जमायचा. जवळ येऊन जमल. ते जाऊ दे. ही कोणा काय कामाची नाही. कोणला कोणतरी जोडीला पाहिजे ना. आता कसा होईल? माझ्या जोडीचा वाकड्याने पेंद्या त्याला आग वरून बघतो. वाकड्या रे पेंद्या. भारी वाकड्या रे पेंद्या. पनीरची भाजी खाऊन झोपला वाटत. वाकड्या रे पेंद्या. ही उद्या. अरे काय अरे गुलामा आहेस तरी कुठे? वनाला. गाड्या वनाला. अरे इकडे गोकुळात मोठी गंमत आहे. गंमत. अरे कसली गंमत. अरे तू अशी तसा धावत पळत गोकुळात ये लवकर. उद्या आलो. माझा छोटू गारटला. अरे गुलामा बोलतोस तरी काय? छोटू गारटला. अरे तू अशी तसा धावत पळत गोकुळात ये लवकर. आलो.
उद्या आलो. गाई सोडिल्या रानाला सुदाम वरच्या वनाला. गाई सोडिल्या रानाला सुदाम वरच्या वनाला. हाक मारी बोबड्याला नि बोबड्या हाकेला गावाला. हाक मारी बोबड्याला नि बोबड्या हाकेला गावाला. मी काय म्हणताय काय झालं? बाकी सगळं जाऊ दे. अरे हाया डोक्याला याप का आणलायस माझ्या? मग ह्याला मी नाही आणला. ह्याला कोणी आणला? हा मेला तिकडे असा वाकला वाकला आला. अरे बाकी सगळं जाऊ दे. अरे काय झालं? सुदामान आपल्या दोघांना हाक मारला. बोल बोल. मग ह्याला कोणी बोलवला? त्याला हा त्याला मी नाही बोलवली. ए चुप टाकून मार को दावलून. काय झालं? बाबा तू इकडे कशाला आलाय? मला तूच बोलवलीस ना? ए हा मला तूच बोललीस ना तिकडे घोडा सोडा जायचंय म्हणून मी आला. कोता बोलतो टाकून घुमला बोलून. माझ्यावर कोता बोलतोय? आग लागली तुझ्या तोंडाला नाही ती. ए हा एवढा शब्दाला जागर असा वाटला नव्हता पहिल्यांदाच ऐकलाय हा. हा अरे पण याचा प्रॉब्लेम काय आला हाय आहे ना. हा. पहिला येवला होता आता येवला झाला. अरे ए हा. अरे लोकांची बोला पाहिजे एवढीच होती नंतर एवढी झाली. ओ बाबा ओ दादा तू पहिला ठेवला होता. अरे बाबा आता त्याचा लय मोठा झालाय तू पाठी आहे. त्याचा लय मोठा झालाय. आणि तो काय बोलतच ना नुसतं हसतोय बाई कोलगेट स्माईल. अरे हा. अरे मग झाला काय? अरे माझी बाई मला बोलली हा. अहो अहो मला नेऊन टाकायवा. अरे मी ना टाकायचं तर मग काय कशाला? अरे तुला माझं जरा ऐकून ये की काय झालं? तुझा मायाला सांग मला मागं सांग. काय रे? तू एकदम चीप. अरे झालं काय? एकदम चीप. नाही तर बाबू कशात घालीन. बोलून देत नाही. जरा ऐकून घे काय बोलतोय तू. नाही तर काय? मला म्हणतो अरे बाबा अरे बाबा आता लोकांना द्याव द्याव करून होत नाही आहे. अरे पण तू टाकाय निघाला. अरे बाबा सालत टाकायचा होता मग कधी बोलणार? तो ऐकून घेतला. नाही, बोलून मग तू खोटा बोलणार नाही. मी जाऊ घालात ए पुढे बोल. मग हा मग आला सालत टाकायचा होता. आणि मग आला पण गालीची सालत जायची तयारीच काय केलेली नाही. अरे सांग. सालत जाय काय काय लागतो अरे तुला नसेल माहित सुद्धा मग तुला माहितीये. शाळेत जायला हा ना शर्ट लागतो चड्डी लागते दप्तर लागते कापड लागते खोडरबर लागते पेन्सिल लागते आणि गिरमेट पण. काय गिरमेट. इंग्लिश इंग्लिश शॉपनर विचार शॉपनर विचार. हाय हाय शार्पनर हाय. अरे बाबा पेन्सिल. अरे बाबा
ए जरा टोक काढत राहा तरच ती पेन्सिल संपल नाही तर तशीच तुंबून राहील अरे ह्याची गाण्याची कायच तयारी केलेली नाही आणि मग मग माझ्या बाईन लगेच डोकाला लावला डोक्याला लावला. माझा तुझं सर्त सर्त? माझ्या पलग्याला घातला अरे एवढ्यात ना? आणि मला बोलली का? अहो अहो जाऊन त्याची इन काला अरे मग काय झाला माझा सर्त तुझं सलत माझ्या पलग्याला झाला यावला एवढा हलूच का इन काला सर्त बोल केला सलतवल केलास अरे गाल्यान सद्दीच घातला नाही मग त्याची इन कशी कमी अरे गाल्या हले कल्याव अरे बाबा तुझा पडायचा तू पाठी हो अरे हा. अरे मग त्याला तसा शाळेत घेऊन गेला छे बाई बेशुद्ध पडती अरे बोला म्हणजे काय अरे मग काय केलं का त्याला काहीतरी भीती दाखवावी की नाही हा. मग माझ्या बाईन भीती काय दाखवला माहिती आहे काय? अरे बाबिया चदी ए घा बाब्या! अरे मी आज कधी अरे बाबिया चदी घा कधी घा? नाही तर ही लोका तुझी मुंबई बघती लोकांची मुंबई बघती ए बाब्या अरे मेला तुझी मुंबई बाब्या तुझी मुंबई ए! तुला काय झाला तुझी का मुंबई एवढी फोपवती तुमचा लक्ष माझ्या मुंबई मग कशाला मी लोक नाही ते ए! हा. मग पुढे काय झाला अरे ह्यान फक्त ता मुंबई शब्द ऐकला आणि मग कबादात होती ती चड्डी आणला आणला? त्याला झटकन घातली हा. तापती पिनबिन केली म्हणजे एकदम टाकाटाक. टाकाटक. आणि पुढं? माझ्या घालासमोर असा लोल आहे असा लोल आहे? असा लोल आहे आणि मग त्याला सांगितलं 5 मिनिटं तिथं 5 मिनिटं थांब थांब. मी भाकरी तुला खातो आणि येतो आणि मग बाब्या माझ्यासारखा खात्या कॉल करायचा बाबा माझाच कॉल आहे आणि मग काय झाला कॉलेजच्या 4 पोली चाल पोली लसत्यान चालल्या बाई. काय दाखल तो हाय तो अरे पोली अरे बाबा तू त्यांच्यासारखा चाललास ना तर असा मला 2 दिवस धरायला लागेल तुला रे पेंद्या तू कशाला आला तिथे कॅटवॉक करायला आलाय अरे मेला पोली असाच होता कॉलेजच्या 4 पोली हा. लसत्यान तुकू मुकू चालल्या होत्या मेला जाऊ दे बाब्यान विचारलं काय? अहो ताईनू अहो ताईनू अहो ताईनू ताईनू. तुम्ही जाता कुठं अरे मेला एवढाच ना त्या ताईनू काय बोलल्या माहिती आहे काय मुंबईला काहीतरी गडबड दिसते मला पण मग अशी मुंबई आता मुंबई अरे पेंड्या गडबड काय काय झालं? अरे ह्यान फक्त त्या मुंबई शब्द ऐकला हं. अरे होती ती पण त्या पोरींच्या पुढ्यातच खाली ए! गेली. अरे मेला हा बॉल तुला काय लाग याच्या सलग? अरे मेला काय सगळा भाजून खालास का काय अरे हं? अरे त्या पोली बेशूत पडल्या असती छे, आताच्या पुरी एवढ्या डांबीस आऊ. माझ्या बाब्याला काय बोलले माहिती काय? आहे अशा छोट्या मुंबईला नाही जायचं जा. छे अशा छोट्या मुंबईला जायचंच नाही अरे मेला जायचंय कुठं आम्हाला मोठ्या मुंबईला जायचं हा आता पोलींची मोठी मुंबई मोठी मोठी मुंबई ए! तुझी मुंबई पडायची हो माझं. अरे मेलो दोघे एकदम काय मारताव मी लोक नव्हते हं. अरे मग झाला काय पुढं झालं झाला काय काय का झाला बाब्यान थोडा लगेच विचार केला म्हणजे धोका डोका आणि लावला मग? आणि त्यानं काय सांगितलं माहिती काय आहे सांगितलं? 5 मिनिटं थांबा 5 मिनिटं थांबा बाबा भाकरी काय गेलं बाबा, भाकरी काय जेवून गेलं? तुम्हाला मोठी मुंबई दाखवतील तरी घाबर अरे पार का ह्यानं मला तोंड दाखवायला जागा ठेवला नाही आहे अरे हे वाकल्या हा. अरे तू मला सांग काय झालाय यातला साच्या घरात एकच आहे ना अरे बाबा हाच द्याव द्याव करून झाला आहे दुसऱ्याच्या भानगडीत पडू नको अरे ही 14 आली आहे अरे ही लय खतरनाक आहे. अरे हे हा अरे पण मला ह्याची जबाबदारी घेणार कोण? मी बाबा घेणार नाही तर मला इथनं चालत पाठवी अरे हे! अरे मग ह्याला बघणार कोण आता बाबे पेंद्या हा. अरे वाकड्या. काय झाला अरे याची जबाबदारी मी घेतो रे तू घेतोस अरे लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं रे त्यालाच तुझ्या फुलाच्या सगळ्या पाकल्या पडतील ना तेव्हा तुला समजतील तुझ्या बाब्याला बोलवायला गेले मला घेऊन येले तू डालगा घेऊन येतो पण तोंड उकलला नाही का बघ त्याला माशी जाईल तोंडात ए आणि मग हा? आणि मग आता काय करायचं काय आपल्याला ह्यान बोलवलं ना कशाला तावीच्या ए आम्हाला बोलली का त्याला पेंद्या काय झाला वाकड्या हा देवानी मोठी कामगिरी सोपवली माझ्यावरती कतली 16 सहस्त्र हा. 308 गोपिकांचा मेळा हा. थाटमाट करून मथुरेच्या अरे बाजारात मग जाऊ दे ना तुझ्या का पोटात दुखाय हवाय आता एवढा भात खाल्लास ना अरे त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी देवाने माझ्यावरती सोपवली मग तूच कर्मी जाता घरात अरे माझा एक बांबू किती जण म्हणून थांबू अरे मेलास माझा पडला तर त्या राहतील काय अरे ए माझा बरबातलाय कृष्णदेवांच्या मालेला ऐकून नाही ना. संतापलेल्या कंस राजाने महाभयंकर अशा बगासुर दैत्याला कृष्ण मारण्यासाठी गोकुळामध्ये पाठवलं. या बगासुराने बगळ्याचे रूप घेऊन यमुनेच्या तीरावर आला. यमुनेच्या तीरी
बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर मथुरेच्या गावचा गर्वाने मातेला पाठविले त्याने बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला बगासूर आला यमुने तीराला आला 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 कृष्ण मारला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला यमुनेच्या तीरी बगासूर आला कुसलं तुझं कांद नाही तर बाय 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 थांब अरे पेंड्या आ! रसिकांची पसंती आली नाही वा, भाऊ. आजच्या कार्यक्रमाचे यजमान यशवंत कदम आजच्या कार्यक्रमाचे यजमान यशवंत कदम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सहेली ब्युटी पार्लर पाली यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे यशवंत तुकाराम कदम आजच्या कार्यक्रमाचे यजमान यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक दिले. त्याचप्रमाणे एस के साऊंड पार्थ कडू यांच्याकडून देखील या संपूर्ण कार्यक्रमासाठी 221 रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे. बाबा, तू इकडे ये. त्याचप्रमाणे यशवंत महादेव बडबे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक दिलेलं आहे. त्याचप्रमाणे रंजना लक्ष्मण रामाणे यांच्या स्मरणार्थ सानवी स्वप्नील रामाणे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 51 रुपयाचे पारितोषिक दिले. तरी आम्ही त्रिमूर्ती नगर नाट्य मंडळ कला मंच सामूहिक ग्रुपचे पण आपल्या सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. अरे तुम्हाला साथ मी काय म्हणतोय मी बगलीची मान धरली आणि तू कसा काय हातात आलास तुझे डोळे नाही तर तुला पाळ पण तुला समजत नाही. अरे मला वाटलं मी बगल्याची मान धरून कुदकतोय की काय ह्याचं लाल केलं की काय आता का माझा पालतू बघलाय याला कधी नाही याला फालतू बघा म्हणते त्याला तू कधी पाळलास र म्हणजे मी घरातच राहताना अगं पण रे काय लेंद्या हा. वाकड्या अजूनपर्यंत माझ्या मध्ये तरी लोकांनी कुत्री पाळलेली आहेत, मांजरा पाळलेल्या आहेत, गुरा पाळलेल्या आहेत. मेल्यानं बघला शीट ते तोंडात हागला मेला झाला आता तुझी एक पाकली पडली बाबा उचल अरे हा. काटा लेट आम्ही जाय रे. का मी उगाची अप्लाय नाही अजून त्याला जाऊ का? अरे मला वाटलं हा मोना बिना तुला असेल. समजल तुला इकडे इकडे शुक शुक. काय हाय ता तू मला सांग त्याला खायला प्यायला घालतोस जातो आणि त्याला बोलावतात कशी? अरे मेलाच नाही तर आता तुला घ्यायला नव्हती जाव जाव मेलाय त्याला आवाज करतोय. अरे, वाकल्या हा तुझा पॉल लय खतरनाक आहे. त्याने अजून काय काय पाळला नसल सांगता येत नाही मला तर काय माहित पण नाही. त्याच्या विश्वासच नाही आपण चल लगेच जाऊया तर मग हा चल तर मग
मथुरेच्या बाजारी सयानू चला साज शृंगारावरुनी मथुरेच्या बाजारी
रसिकांची पसंती आलेली आहे आमचे मित्र उमेश मावळणकर, तुषार मावळणकर, शिवा घाणेकर, गाव खानू यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की शाहिराने पुणे येऊन हे गीत गायचं आहे. त्या गाण्यासाठी वन्स मोर आलेला आहे. बाय 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 ए वाकल्या. अरे ए पेंडिया अरे कायले हे आले छी. यावल्या चिकन्या चिकन्या गवळणी हाय आणि आणि सुदामन आपल्याला अशी बोलवला नाही अरे हे पुरीनो. अरे शाप वाट लावला आणि ताब कसा आलाय एकदम टकाटक. नाही तर काय अरे तुला आधी सांगता नाही आला मी नीटनेटका नसता आलो मेरा जरा तिकडे मावशी म्हणते माल घ्या माल. ताजं दही घ्या दही. कुसला तिचा धय नाही तर त्याला अख्ख्या धयाला तिकडे बांधा पाठवलीस माल घ्या माल. आ. ताजं हलवलेलं लोणी घ्या म्हटलं लोणी. अगं मेले लोणी हलवलेला येतो. तुला काही त्याला करायचं विचार नाही का? ताबक कोण लपवतोय पर्यंत? अरे 1 रुपया 2 रुपया पेप्सी घे म्हटली पेप्सी. आमच्याकडे 5 रुपये 10 रुपये चोकोबार. तुला हवाय काय चोकोबारची तुला नको मग ए बाब्या तिला विचार तुझी हवे काय कुल्फी कुल्फी नाही भेटणार. का कुल्फी महागात आहे. कुल्फी मागत आहे. नको तू फ्रीज मध्येच ठेव काढूच नको अरे आ, अरे मेला आहे ना आपल्याला बोलवला कशाला? त्याला विचार मला काय विचार तू काय रे आम्हाला बोलून का त्याला? बाबा काय झालाय तुझा जेवायला अरे हे बोलवलं. पाकडे रसिकांची पसंती आलेली आहे. संतोष अडवाल, निकेत पानकर यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने जितू काका यांचं नाव घ्यायचं जितू. खरंच घेऊ. खरंच माझ्या काय येऊ नको अजिबात त्याच्याकच जा चलो गेलो मारला. घेते बरं माझ्या लाडक्या चित्रवांचं नाव. टिकलं घे माझ्या चांगलं आहे काय? का? घेते. चांगला घे. घे घे.
ऐक तर चित्रराव, आजचे यजमान यांच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने जमली होती सारी भक्तांची दाटी. आजचे यजमान यांच्या घराच्या वास्तुशांतीच्या निमित्ताने जमली होती सारी भक्तांची दाटी. माझ्या की नाही चित्ररावांचं नाव घेते या जमलेल्या साऱ्या माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी. हॅलो त्याचप्रमाणे चांगला घेतला नाही पाहिला. स्वानंदी साईरा यांच्याकडून या कृष्णासाठी 51 रुपयाचे पारितोषिक दिलेले आहे. त्याचप्रमाणे जनार्दन मटकर यांच्याकडून कृष्णासाठी 101 रुपयाचे पारितोषिक दिले आहे. त्याचप्रमाणे सतीश कदम यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पारितोषिक दिले. तरी आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ कला मंच सामा ग्रुपचे पुढे आपली सतीश शिरोळे आहोत. धन्यवाद. अरे तू आम्हाला बोलू का त्याला पेंद्या हे बघण्या, तुमच्या दोघांपैकी हुशार कोण आहे रे? मग तू ढळायस तू इकडून. अरे दांडू माझ्याकडे त्याला विचार. वाकड्या त्या गवळ्या फक्त एवढाच जाऊन विचार, काय विचारू? तुम्ही आलात कुठे आणि जाणार कुठे? तुला बोल. अरे एवढंच तर विचारायचं. अरे फुलं बोल शिक्षक फुलं बोल. अरे तू तर डबू अरे आहेस, तुला बाबा काय हे माहितीये? पेंड्या, अरे तेवढाच विचारायचा आहे. एवढा विचारायचा एवढाच. मग मला एवढा खांदवायची कशाला तुला गलत? भाऊ बाबे तू येतोस माझ्या बरोबर? कॉल कोणाचा? कॉल कोणाचा? तू बघतो कोणाकडं? अरे बघतो कोणाकडं? त्याला सांगून दे. तू हो तिकडं. तो माझं बघतो का त्याला? काय मस्ती भाऊ करायला तुम्हाला आला? झालाय काय? मग त्याला सांगून दे. मी जात आहे ना, मग त्याला घेऊन जा. मी जात आहे ना. त्याला तुझा घेऊन जा. तिथं टेकव, तुझा टेकव तिथं. बस इथं. हा टेकव. हा बाबा येतोय. अगं मावशी मी हाय. अगं कुसलं तुझं डोलं मी तुझ्या पाठीकडं हाय. अगं मी इकडं हाय. अगं वासाड्या मी तुझ्या पाठीकडे. काय झालं रे? माझी कुठं लाईन लागत होती. तू काय तर लाईन मारा आलायस? मला हाय करते. अरे मेलास मी इकडनं हाय करताय ते तुला हाय करते. तिथं कुसलं कांद नाही तर बोल काय रे? मी काय म्हणताय? काय म्हणतो? जास्त मुरटू नको. राहिली बरं. नीट उभी राहा. हो. मी काय म्हणताय? काय म्हणतो? तू आलीस कुठून आणि जाणार कुठं? असा करू नको. गबरी जरा. मी त्याला फाडून टाकशील. अगं बाय केलास तर इकडनं असा फाटल. काय म्हणालास रे तू? ता असा. अगं बाय. हा, जाऊ दे. बोल काय ते? मी काय म्हणताय? काय म्हणतो? तू आलीस कुठून आणि जाणार कुठं? मी आली कुठून जाणार कुठे? हा. तुला बघायचंय. वाव. चल जातो दे. काय? मेल्या आली कुठून जाणार कुठे? असा बोल. ते हातामध्ये काय देऊ? बोलला तशी मेल्या हात. मग पटपट बोल काय त्याला वाटलं काय? तोंडच उघडून ठेवला नाही. ता बघ. हातात देऊ बोलले. ए, तू जातोस. ए सुसू. ए सुसू. अरे तिच्या हातात द्यायचंय ना. मग हा चोलतोस काय घातोस काय? अरे मग जरा चांगला नको. अरे मेला छी. पहिल्यांदाच देत आहे. हा गलबटला. नाही बोरिंगला पाणी पण नाही. अरे मेला थांब गलबट आहे. अरे जरा हापस म्हणजे बोरिंगला. अरे मेला घात. खलासी गलबट आहे. अरे हा मेला वाटतं. हे प्रभु हरि नाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. हे क्या हुआ? हे क्या हुआ? बाबा कधी नाही तो बोमाटतोय. काय पैसा आल्यावर का बसला? एकदम चेक. त्याला सांगतो बघ, मी त्याचा श्वास बघतोय. त्याला सांग. एकदम गप्पाच.
अरे सोटू आईला काय पाणी बाजाय बोलवतोस की काय? अरे हे पोरं हे मला माझा आता कुठे गेला होता तुला माहिती काय? हे तू बाबाने टाकलेलं पण जरा गप बस की जरा. टाकलेलं सांगून ठेवा आधीच सांगतो. हे बाबा, हे टाकले गप्पे. काय बोलला? काय नाही, काय नाही. टाकले तुझा पण लाभ कडून. हो, टाकले ते काय चकले बोला. हो, गप, गप. ए, चालू बुक दे. त्याचा श्वास बघ. छोटे नाही तर ते मोठे आहे का? गप आहे तुझ्या. तू माझ्याकडे बघायचं नाही, मी आज जमतोय. बघेन तुला फोनवरून. काय रे? मेला थांब, मेला टाकल्या टाकल्या करणार. अरे हे पोरा, तुझ्या नादात माझं घुंगरू फुटलं असतं. हे हात! काय कुठं लावू हे? काय? अरे त्याला सांग. हे हात! खोलून तुला पण. ए, तू आता उठतोस का नाही का तुझा घुंगरू फोडू? ए, गप, जरा गप. आई रे. हे हात! आवडेल तुला. ए, जरा उठ रे, तुझा उठाव. अरे मला बघायला तू का डोक्यात आलास काय? जरा थांब, तुझा टक्कर काढतो सगळा भाव. ए, अरे थांब. अरे हलू नको, थांब. अरे याला माझ्या टाकणार द्यायला जाते. हो असा वेळ. थांब 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 थांब. चुप चुप. आला तुला धारा काय? अरे जरा तुझा टक्कल काढतोय मी, जरा थांब. अरे हा श्वास घेतोय का? याची मिशी बघ खाली आली. अरे ले ले. ओके रे बाकी सगळा सगळा ओके आहे, पण खाली हलतोय. बाय बाय. अरे वाकडा बघ, हा अजून वाकडाच आहे का जरा? ए काय जरा त्याची जरा 2 मिनिटं थांब, तुझा टक्कल काढतो. बरं कुठे आहेस तू? मला दाखव जरा. तुझा टक्कल पण काढतो, तुझा सगळाच काढतो. हा? जरा थांब, तू त्याची जरा नाडी बघ, नाडी. त्याची नाडी बघायची, मेलाच काम नाही तर. काय आहे? अरे मेलाच कधी नाही तो. अरे मला ही काय नाडी बघ. इकडे इकडे तू
कितवीला आहेस? 5वीला. मला अक्कल आहे का तुला? अरे मला acting शिकवलंय. इकडे जिवंत आहे का नाही ही नाडीची कथा ती नाडी नाही. चालत काय फक्त घुगऱ्या खायला तू काय मेलाच कधी नाही तो बरे मेले तेवढीच नाडी बांधला. घरात पण असा असतो असं नसतो. मग आता तो आहे का असं वलटा घेते. ए तू पुढं तुला लागल. अशी वलटा घेते. अशी घेते. अरे बाबा उठला झुकेगा नहीं साला. ए बाबा हा घे तुझा दांडका का तुझ्या बोटाला पण खाज उठायला लागली? ए पुष्पा पुष्पा ए त्याला मी आलाच नाही तर मला झुकवला. ए पुष्पाला पुष्पा असं पाय दोन्ही अरे वागण्या रसिकांची पसंती आलेली आहे. आलाय का? खानू नवी वाडी ग्रुप खवालीवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक तरी आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ कलामंच सामंत ग्रुपचे पण आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. माझ्या बघू नको काय झालं तुला तुम्हाला झालाय काय? अरे मेला तू मला तिकडं लकुटतोस, ती मला इकडनं पाटणं धुवते. ए बोला तुला काय झाला काय झालं आणि काय? तू काय ज्याला सलबलीत आहेस? काय झाला अरे यालाच मला तिथं अख्खी खाली घुसवली नव्हती आणि तू काय अजून मला अरे झुकवायचा बापरे आहे? अरे मेला त्याची कालामत आहे आता ह्यान काय केला? अख्ख्या गावात कार्याच्या चिठ्ठ्या पोचून आला म्हणजे लोक फक्त जेव्हा यायची बाकी त्या काकाने आहे ना 100 रुपये दुखावटा मी आलाच नाही तर मला काय वर पाचवाय बसलाय? त्या दादाने 100 रुपये दुखावटा पण दिली. बघ ए तो दे मला दे हात म्हणतोय कोणाला बोलतो हात ते बघ त्याला धर चाल सांग ए अरे मेला मी तुला पाठवली होती कशाला आला पाठवली होती कशाला काय काय? झालं? त्या गवलनच्या फलक्यात शिल्लू हा. आणि त्या गवलनच्या तोंडातलं बघितलं आणि मग पुढे काय झालं? आणि हा 2 दोन दल्यांवर दल्यांवर? एकदम कालोकाला आणि? आणि माझा हा हात हा. कुठे गेला माझ्या मलाच माहित नाही. आणि हाताला सगळा नरम नरम सगळा आणि नरम? गार गार लागायला गार लागला. गार? माठात होता धैदूत हा. चाटून पुसून खाल्ला आणि जी मला धू तिथं धुतली ना ती कर सोसत होता. पण एका म्हशींचा पाय माझ्या कमरात गेला नाही. आता काय झालं? ताबक, अरे मेला तो बघ ए बाबा ए ताबक. मग मी काय इकडं आलाय? हाय हाय येतेस? मेले काय वाटतं ना? काय नाही येत आहे हो. अगं माझा हा इथं आहे मी मी पण इथंच आहे. कोण आता ग बाई अगं ही भाऊ ती आलीच नाही, काय आणि तू करू? असा पुढे ये रे तू बाजूला त्याच्यावर फिरायला रे तुझं म्हणणं काय रे काय? मला नाही, तो म्हणते काय म्हणतो, हा? माझा नाही. असा पुढे ये रे जिम्मेदारी घेणार हाय ह्याच्या का काय ताबक? माझी पोर केवढी आणि तू केवढा रे मेल्या मला चालते. तू बरं केलं? अरे मेला. अगं बा हे पावशे ए, तुला काय थांबे. सांगू काय? अरे. अगं तुझी पोर पण आहे ना पहिली अशी होती अशी मग काय झालं? यंदाच्या गणपतीत आहे ना तिनं दिवसाला 24 पाव खाल्ला आणि म्हणून पावासारखी फुगली. काय तरी काय म्हणतो? अगं सत्य घटना आहे. तुझं म्हणणं तरी काय रे ए! माझा नाही ह्याचा पोर आहे काय रे जिम्मेदारी घेणार काय त्याला विचार. तुझं पण काय रे? माझ्याकडे पण येऊ. तुझ्या भासायलाच पाहिजे तुझं म्हणणं काय रे बाबा हा. माझ्यावरती लाईन मारते. आता केलास तर काय कमी केलास? माझ्यावरती लाईन मारते. मग आता मी करू काय? ओ तात्यानो, वाजवा. वाजवा. माझा लगीन. बाबा, माझा लगीन. अजून दोन शाप त्याचं बसायचं वांदा करून टाक. इथं जाय बरं उभ्यात जाय रावाय. ए माझ्यावर शाप दोन त्याचं लाल करून टाक. सुसू माझ्यावर दोन बाबा माझा लगीन. अरे मेला हाय केवला आणि बाबा म्हणतो लगीन मेलाचा आता जाऊ दे बोललास का अर्धवट इथंच आला इथं पण खाली गेला जाऊ दे ए बोला तुझं काय म्हणणं तरी काय आहे मावशी आता काय? मला तिचा नंबर पाहिजे. हे एकदा तरी मोबाईल
मोकळा होऊन गेल्या तुझ्या का पेन आहे मेल्या ए काय म्हणतो परत म्हणतो तिच्या पेन बाबा तुझ्या का आहे माझा झपायचा नाही तुझाच घे माझा पेन मागतोय स्वतःला झेपत नाही आणि तुझ्या का पेन? बाबा माझा बरबाद केलाय खाल्लं? अरे तो माझा आहे माझा पेन तिकडे नाही 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 तू 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 पाय तू पाय तू पाय नाही तू नाही तू हे बघायला लागतो काय अरे हे बाबा हे बाब्या तिनं काय सांगितलं तुला नंबर माहितीये माहिती आहे. काय सांगितलं झटपट फटाफट लक्ष्मी घर के अंदर प्रसन्न होके घर के अंदर झटपट फटाफट तुला इथं आपटीन पटापट आणि त्याच्या टकल्यात मारीन सटास मी काय केलं तुला? तू माझा बदल आला. आलं माझ्या लगेच तोंडात आला रे. यमक दिला यमक आलं त्याला मी- ए, याला टाकून देऊ आलं पेंद्या याला टाकून देऊ ए तू काय मला तू माझ्या अरे तुला नंबर तिनं काय सांगितलं माहितीये बाब्या तुला काय सांगितलं माहितीये नंबर आहे नंबर आहे काय तिनं सांगितलं नाही नाही 2 किलो तूप हाय नाही तूप तिनं तूप सगळा हिथं आज पूजेला दिला आणि तू काय पटापट करतोय बाबा काय झालं माहितीये काय झाला ये रे पावसा तुला देतो पैसा आणि चुकलं लागली तुझ्या तोंडाला नाही ती आता बाबा पाळला तुझ्या पाऊस मला आठवलं काय आठवलं हा घे काय तर घे कसा बांबू घाली कशा हा. काय तर लवकर घे हा ये रे पावसा आयटम खाते पैसा झाला खाऊन बॉयफ्रेंड गेला अरे त्याला म्हणतो मग काय पैसा झाला खाऊन बायफ्रेंड गेलो अरे मेलाच राहायचा आता पिरियम केलास ना तू बायफ्रेंड गेलो भाऊ सगळ्यांना देवड मी नाव घेऊ कोणाचा माझ्या आयटमचा राहिलाय तुझा नाही तर प्रेशर पाकिट पण आला बघ लग्नाच्या नाही तर प्रेशर पाकिट आलाय घेतोय थांबा जरा. आधी प्रेझेंट पाकिट बाई चालतो इकडे नाव घेत आता बायकोचं नाव घेत आहे ना आता. सगळा लावा तुम्ही मी कुठलीला नारळ लावतो ए काय करतोस तू आता? बायकोचं माझ्या नाव घे. आयटमचं नाव घेतोय आयटमचं नाव घे. अरे मेला त्याला आयटम काय तो पाव आहे वडापावचा काय करा नुसता ए टकल्या गप्प बसा मार नुसतं आल्यापासून माणसासारखं म्याव म्याव करतोय. अरे तुम्हाला झालाय काय अरे या दोघांचा जातं घे काय बहुतेक नाटक म्हणजे ए ते जाऊ दे ओ सुन बाय पुढे ये. ए! अरे हा सुदामा पण हाय तो पण अरे तुला पण काय सुदामा काय समजत नाही लगेच सुनबाई झाली अजून हा केवढाच हाय ती एकदम पावासारखी फुगली नंतर म्हशीसारखी फुगली की तरी पण ताच घेतोय बाई मुरट्टी बघ काय बाई स्माईल हा बाबा घे काय काय घे दूध म्हैसूचं दूध दुधाला आली शाय अरे बाबा म्हशीच्या दुधाला शाय येत ना ये वाकड्या तू गप ये तशी ऐकू घे रे बाबा आता येते तुझ्या ती पण म्हैस झाली म्हैसूचं दूध दुधाला आली शाय शाय. माझ्या आयटमचं नाव घेतो मी रस प्यायला ये म्हटलं ग अरे तू तुझ्या मावशीला हिला उसाचा रस पण आणला अरे मेला तू धंदा कधी खोलला सुसाचा अरे तास गाडीवर बसतो उसाच्या गाडीवर तास बसतो तू सांगतो कुठनं दांडका आणतो शेतात ना अरे हे टकल्या ए परत हो इकडं मी ना गाणं घेऊ आता कुठला राहिला माझ्या बाबाचा चांगला घे मस्त घे मी आता उतरतच नाही तुझा काय तो घे नंतर मी उठतो. बाबा घ्या अरे हे फाकड्या रसिकांची पसंती आलेली आहे शिवराम पानकर यांच्याकडून सोटूसाठी 201 रुपयाचे पारितोषिक केलेले आहे त्याचप्रमाणे दीपक दिनेश रवींद्र अडबल यांच्याकडून कृष्णासाठी 101 रुपयाचे पारितोषिक केले त्याचप्रमाणे जयश्री त्रिमुख नाट्यमन मंडळ मठ बडबेवाडी या नमन मंडळाचे हौशी कलाकार
दीपक जयराम बडबे यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक केले. त्याचप्रमाणे बडबेवाडी गावकर सुरेश राजाराम बडबे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पारितोषिक केले. त्याचप्रमाणे उमेश माळवणकर, विशाल माळवणकर, शिवदत्ता घाणेकर यांच्याकडून या सोटूसाठी 101 रुपयाचे पारितोषिक केलेलं आहे. तरी आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ कला मंच सामग्री म्हणून आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. हे बाबा मी गाणं घेतो. गाणं घेतोय घे काय तर लवकर घे एकदाचा घेऊन टाक. लिंबोणीच्या झाडाखाली हा बाबा माझा गोट्या खेळली. लिंबोणीच्या झाडाखाली हा बाबा माझा गोट्या खेळली. लिंबोणीच्या झाडाखाली हा बाबा माझा गोट्या खेळली. आग लागली तुझ्या गोट्या खेळायला पण नाही आहे. तुझ्याकडे गोटा हाय ए बाबा पेंडे त्याला इकडे घेऊनच ये. त्याला इकडे घेऊनच ये. ये त्याला इथं घेऊन बारक्याला त्या बारक्याला आण. अय बाबा जरा शांत व्हा. तर काय बोलतोय तर ऐकू तरी घ्या. तो काय बोलला माहिती काय? माफ घ्यायला लागेल. माफ घ्यायला लागेल. अरे वरनेर आणू काय? हा. अरे मेला आपण गोट्या अशा करतो ना. अरे हा मेला अशा कुठनं आणला? अशा गोट्या पद्धत आहे. तुम्ही खेळलो कधी? आपण अशा गोट्या खेळलो ना. मग हा कुठल्या गोट्या आणला? तुझ्या गोट्या मला मागायची आहे. बाबा तुझी गोटी पवली नाही ना. म्हणू दे. आ, पण तू मला सांग, काय झाला? ती एवढी मोठी गोटी कोणाची? माझ्या बाब्याची. एवढी मोठी? हा. आणि ती एवढी? सुदामाची. आणि ती कचारलेली? तुझी. माझी गोटी कधी करली? अरे माझ्या बाब्याच्या एवढ्या मोठ्या गोटीन तुझ्या गोटी मारला ना. हा. तुझी गोटी कचारली पण त्या सुदामाची एवढी बारकी पवली असून त्याची कचारली नाही. म्हणजे तुझी जुनवाडलेली. अरे माझ्या का गोटी मागा येतं ना टाकेल खोलून. तुझी कचारती तुझी नको त्याची चांगली आहे. काय? जो खाया ना विमल का दाना, हाँ। तो सुनेगा किरिस का गाना. गिरीश काय? ते गिरीश. तुला येतो? येतो. मला घे बघू दे. दिल ना लिया, दिल ना दिया, तो बोलो ना टकल्या क्या किया. अरे बाब्या टकल्याने आके इधर क्या किया. अरे ऐक 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 जरा. हा. हा टकल्या बोलला की ही आग होते हा. आणि हे टकल्या बोललं की कसं काय बोलतच नाही ना. हा मोना होतो लगेच. काय बोलतील परत? टाकेल खोलून. टकल्या. सांग. बाब्या तूने आके इधर क्या किया. मैंने प्यार किया किसके साथ. मेरे आइटम के साथ. इस पावली के साथ. पाववाली. अरे मेला करायचं काय? माझ्या बाबा काय झापायचा नाही. तू आपला बघून घे मी आपला इकडे ए, आहे. मावशी आता काय राहिला तुझा? तुला काय करायचंय? आता काय झालं? मला बोलतो. माझ्यासोबत असशील ना तर चंद्रावर दिसशील. चंद्रा आई याला इमारत नेणार का? आणि माझ्यासोबत नसशील ना तर तंबाखू मला असशील. त्याच्यासोबत थांब. तू जसा मोठा मोठा होशील ना. जाऊ दे. काय नाही आता फुटून जाऊ दे. काय पुढे बोलूच नको. काय बोलतच नाही. तुला काय जमायचं नाही. आता मी बघ असं करतो.
तुझ्याकडे काय राहिला? तर मग हे झाला टाकेन फोन होता जातो काय करायचा ए मावशी अशी अवदस आली आवाज येतोय वाटतो येते ए मावशे ए मावशे बाबा ओय त्याचा गुद मारून मारशील त्याला तू इकडे हो ए मावशी काय रे जरा तिकडे हो ना चाली बरं मला जरा घाबरू घाबरू होतो अगं बाय झाला तिकडं झाला मी झाला. झाला लगेच नाचू नको झाला मी काय म्हणतो काय म्हणतोस मी मगाशी बघितला तुझ्या ह्यांचा घेतलास काय मिल्या? आता तिकडचे हलव नाही जा अजून जवळ जा चिकटाय आलं पण तिला जरा बोल लवकर काय ते ए, मुली थांब! अगं तालू मारू नको तालू खूप ए हात मी काय म्हणतोय काय म्हणतोस तुझ्या ह्यांचा घेतलास ना व असं होय आमच्या वाकड्याचा काय घेतलास ना माझा नको माझा अजिबात घेऊ नको मांदा तर नाही तो माझ्या बाबेचा घे त्याचा घे ए छोटू घेऊ तुझं नाव घे खरंच घेऊ घे ना त्या बुकीत टेंगून जास्त जाऊ नको 120 चा पारा त्याच्याकडे येतो सायाच्या पानाखाली सस दिलं होतं झाकून काय सायाच्या पानाखाली सस दिलं होतं झाकून शाळेत गेलीस का नाही सायचा पान केवढा ससा केवढा समजतो काय तुला काय करायचं घेऊ की नको सरबरीत सायाच्या पानाखाली सस दिलं होतं झाकून अरे बापले या छोटूचं नाव घेते हं. मेलेला ससा बघते बांधाखालनं वाकून आलं पेंड्या नाही नाही मिऱ्या अरे सासा 120 च्या स्पीडनी गेला तू काय तिथं बघ तू पडलाय नाही तिथं आता ह्याच घेते माझा नको. मला त्याचा घ्यायचा माझा अजिबात घेऊ नको पेंड्याचा घे आज पेंड्याचा घे आज पेंड्याचा लाल टाकेन गुंगला फोन आज पेंड्याचा घेते बरं. हा पेंड्याचा हा. ए, त्याचा घे ए वाकड्या हा. अत्तरची बाटली नदीवर फुटली अरे पेंड्या कधी बोलते बघा काय अत्तरची बाटली नदीवर फुटली वाकल्या अरे मावशीची गाठी माझी गट्टी गेली असती ह्या मांडावर आणि माझी गट्टी फुटली असती त्याच्या तोंडात गेली असती ताबल आपला ताबल ते घेऊ की नको असा गेला होतास ना त्याच्या बरोबर ढेंगात तिकडे गेला असतास आलं पण असं मान खाली घालून गेला होता घे बाय घे मी दमलो घे त्याचा घे माझा नको अत्तरची बाटली नदीवर फुटली हा. या मावशीला बघतात बाई या मावशीला बघतात हा. मेल्या फाकडीची लंगोटीच फाटली बाबा ती काय पण बोलल तू लगेच बघायला आलास? काय फाटली तर अरे बाबा नवीन हा मागात करून फाटली नाही लगेच फाटत लगेच बोलली होती पण जराशी घासली कुठं अरे बाबा नाही काय अरे ती झालं घासली कुठं तू गपला झाला आपल्या दोघांची काय ठेवला नाही आहे अरे बाप बेटी शाक इज्जतच करून त्याला टाकली. हायच काय करायचं नाही. नाही. आता मी नाव घेता नको मी घेतो काय काय मी घेतो नाव तू नाव घेतोस हो हा नाव घेतोय म्हणजे वाटोला झाला मग मी चालत घरात जाऊ चालू पड हा जाऊ जातो लगेच ए बरं गेली माझ्या का नाही तिकडं ए मावशी ताब ए म्हातारे ए, काय रे आता तू आमच्या दोघांचं नाव घेतलास हा. आता मी तुझं नाव घेऊ आता ग बाई अगं हे पोरीनो माझ्या सोनूला नाव घेतोय मला अंगावर घे ये बरं घेते बरं इंगावर मरतोय मी याला हा, अजून जरा चिकटव त्याला मी काय सांगता ऐक त्याची टीप तुला सांगता त्याला सोनू मोनू गोनू टोनू कायच गोंजारू बिंजारू नको अजिबात असू दे जर गोंजारलास तर वाट लावला म्हणजे समज फुलाच्या बाकल्या पडतील काय रे पण जरा सावकीस माझा गलतोय काय मिल्या अरे मी शेमूड हे कोण सांगणार रे बघ गलतोय बोलल्यावर फटक्यात खाली उतरला शेंबूल घे बरं ऐक काय आता मिल्या, ऐकते ना हांड्यावर हांडे सात कुठे आहे दांडे थांब दाखवतो तुला एक दोन तीन हांड्यावर चार हांडे पाच सात हे सात सात हांड्यावर हांडे सात हे सात मधल्या हांड्याला पडला भोक वाह, मधल्या हांड्याला पडला भोक वाह. मधल्या हांड्याला पडला भोक पडला भोक म्हातारी बसली पाटावर बाई तिने केला ठोक त्याचं सगळं हाय काय
बाब्या तुझा जाग्यावर हाय 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 अरे मेल्याला मस्ती बघ. आलं हे पेंड्या त्या आईला मला घेऊन जाईल आटे. तू माझ्यावर कशाला ढकलतो त्याला अरे आलं बाबा पेंड्या तरी त्या मावशीला सांगताय ह्याला गोंजालू नको तर मेली कशी म्हणते माझं सोनूलं माझं पप्पूलं पप्पूल्या तुला सगळा काय करायचंय मेल्या अगं मेलीस तुझा सगळा पाठच फोडला गप मेल्या तरी तुला सांगताय आता नवीन पाठ त्याच्याकडे बनवायची माझा एक हांडेला काय भाग पडलाय ताबक ताबक हॉल पडलेला ए मेला. माझ्या आणि बाबा झपायचा नाही मला तर हा जमायचाच नाही बाबा सुदामा अरे तूच काय ता बघून घे ठीक आहे मीच बघतो तर मग तू काय मावशे अगं ये मावशे आता काय झालं अगं मावशे तुम्ही आलात कुठं आणि जाणार कुठे ग हे बघा बाई गेलो गोकुळातून आणि जाणार बघा मथुरीला अरे बापले तुला जाता येणार ना आम्ही दुसऱ्या वाटेने जाऊ ई, मग जी भेटेल त्या वाटेने आम्ही जाऊ बरं सगळीकडे काट चिपलंय मग तुमच्याकडे काय कायदा ओळख हुकुम आहे का कांदा आता संपलंय मेल्या कांदे नाही रे मग? अरे ओळख काय आहे का बोला आहे ना हुकुम देवांचा आणि कायदा पेंड्या सुद्धा बेचा अरे सांगा की ऐक तर अरे ऐकते की ऐक थांब गे जाऊ नका गवळ्याचे पोरी थांब गे जाऊ नका गवळ्याचे पोरी मथुरेचा रस्ता बंद केला जाऊ नको बाजारी 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 थांब गे जाऊ नको गवळ्याचे पोरी थांब गे जाऊ नको गवळ्याचे पोरी मथुरेचा रस्ता बंद केला जाऊ नको बाजारी
पसंती आलेली आहे. मारता बघ, काय टाकेन तुला फोडून. ए, अव्वा, मेली. ए, मला कोपरा मारते ती बघ. अगे मावशे कोपरा मला मारते. मावशे असं काही झालं? ऐकलास का आमचा कायदा? हो, ऐकलं बरं तुमचा कायदा. आमच्या कायद्याने आणि देवांच्या हुकमांतला पुढे जाता येणार नाही बघ. असं होय. अगं हे पोरीनो, ह्या मेल्यांच्या कायद्याने नाहीत ना, तुम्ही दमरात म्हणून बसून घ्या. अगं बा, ठीक आहे मावशी. ठीक नाही मेल्या. ठीक आहे मावशी. तुम्ही एकदाची बसून घे बाबा. तुम्ही दोघांनी बघून घ्या. हा, माझ्यासोबत. होय. आता तुझ्या लय कामाचा आहे ता. हा, परत भांडणं करत. भांडणा करणं ना आता तुझ्या कामाचं आहे. सगळ्या गवळी पिंपळाच्या वारी बसल्या का बघून येता. तुला सुटूला पण घेऊन जा. 1 2 3 येतात. मारू दे, तेवढा तरी येतो. पटपट मोशील काय? चल ये मला. बाई बाई मन मोन सुख सुख कुठे गेली माझी सुख सुख? मोर इकडे आहे. मोर तिकडे उड्या मारतोय. अरे माय. ए मावशे. अगं ए मावशे. अगे म्हातारे. थांब 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 थांब. आता काय झालं? तिकडे काय काजूची बोंडा शोधते? तुला काय झालं मिल्या? नको आंबा शोध. तर म्हणू दे, काहीतरी शोधू दे. काय रे? तुझ्या पोली बसले. तू का नाही बसली? अरे आता बोबडी वळली वाटत. काय तू बघ. तू किती काय केलं मावशी, तुझ्या मुळीच बसणार नाही बरं. मी तुला बसवलं तुला जाणार नाही. अरे मी पण बघते. तू तिकडं जा. मी पण बघते. अरे जा. नुसती अंगावर चिटकायला येते. ए, तू तिथे उभी राहा. रसिकांची पसंती आलेली आहे. काहीतरी राहिलं. ऍक्टिव्ह रेक्सचे मालक शुभम धामणकर आणि साहिल धामणकर यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक दिले. तरी आम्ही त्रिमूर्ती नमन नाट्य मंडळ कलामंच सामूहिक ग्रुपचे म्हणून आपले सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. आता काय झाला? तिला बतवली कधी तरी पण जर अशी गडबड वाटते. काय? अरे मेला ती 3 नंबर गलवान. हा 3 नंबर ती गलवान मागा कुठलं बघतोय एवढाच करते. काय झाला? काय? हा कुठला नवीन प्रकार? अरे मेला धई कालते धई. असा? मग मगाची खाल्लास तो कुठला खाल्लास? मगाची जिथं पडलास तो खाल्लास कुठला? जरासा खालत हिरवा लागला नाही? नाही तुला डोळा फुटलं हिरवा दिसला का? नाही, जरा आंबट लागला. मेला. अरे तो मगापासून तीच धई काढते, असा काढते त्याच्यात टाकते. तुला काय दुसरा दही भेटलाच नाही? नेहमीच विकायला दही आणणार नाही ती. हा? काय झालं तुला? हसती पण. सगळ्या वाचल्या आहेत. ही कामगिरी आपल्या देवांना सांगावी लागेल. सांगायला काय? मग काय? मग चल मग. चल चल मग. चल मग. चलतो.
ऐकून कृष्णदेवांच्या बळालीला ऐकून संतापलेला कंस राजाने कृष्णवधासाठी मोठमोठे दैत्य पाठवले. त्या दैत्यांपैकी केसी नावाचा दैत्य घोड्याचं रूप घेऊन कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे. हा दैत्य घोड्याचं रूप घेऊन कृष्णवधासाठी गोकुळामध्ये येत आहे. या! एक! हा! सुदामाने गवल्याने तर पिंपलाच्या पारी बसून ठेवले आहेत, परंतु गवल्याने तर थाटमाट करून मोठ्या जोमाने मोत्रीचा घाट चढतायत. मी घेतो समाचार. आपण कोण? राधे श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कशा असतात? पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, पिठेवर उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे देश तसा वेश करता येतो. सांगा तर आपल्या जन्मगुणा. ऐक तर. राधे जन्म झाला माझा बंदी शाळेला. राधे जन्म झाला माझा बंदी शाळेला. सांगितो जन्मलीला वाढलो गोकुळा. सांगितो जन्मलीला वाढलो
आनंद लाला बोलविले विचरा चराला सतविले मी गोकुळाला बांधे आईने गवुकळाला नल कुबेर गंधर्वाला उतारिला नल कुबेर गंधर्वाला उतारिला सांगितो जन्मदिला मारलो गोकुळा सांगितो जन्मदिला वाढलो गोकुळा सांगितो जन्मदिला वाढलो गोकुळा सममुनी बाळ गोपाळा खेळ यमुने तिरी मांडीला या यमुनेच्या डोहाला राधिकाळी या मातला उडी घेऊन डोई काळी या मर्दिला उडी घेऊन डोई काळी या मर्दिला सांगितो जन्मदिला वाढलो गोकुळा रक्षण भक्तांचे करण्याला आठवा अवतार धरिला मथुरेला कंस मातला बंदी केले ग मात्या पित्याला कृष्ण रूप धरून चाललो कंस वधाला कृष्ण रूप धरून चाललो कंस वधाला वाढलो गोकुळा सांगितो जन्मदिला वाढलो गोकुळा राधे जन्म झाला माझा बत्तीसाला राधे जन्म झाला माझा बत्तीसाला सांगितो जन्मदिला वाढलो गोकुळा सांगितो जन्मदिला वाढलो राधे पटणारे जन्माची पुन्हा होय तर अगं हिरा हे खरंच श्रीकृष्ण भगवान आहे आपण यांना शरण गेलं पाहिजे देवा आम्ही तुम्हाला शरण गात मला रचाळे थांब राधे 7व्या अवतीत दिलं वचन तू आज पूर्ण कर राधा तुझ्यासाठी व्याकुळ शोधते रे सार गोकुळ राधा तुझ्यासाठी व्याकुळ शोधते रे सार गोकुळ सप्त सूर्य गगनी हे विखुरले काना सप्त सूर्य गगनी हे विखुरले बहरले तुझ्या सवे जीवन हे बहरले बहरले तुझ्या सवे जीवन हे बहरले
तुझ्या सवे जीवन हे बहरले तुझ्या सवे